50-60 वर्षापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात एखादाच ट्रॅक्टर बघायला मिळत होता. मात्र आज परिस्थिती पूर्णतः बदलली असून एकट्या बुलढाणा तालुक्यातील केळवद गावात 140 ट्रॅक्टर आहेत. शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे अशी ओरड असताना वर्षाकाठी 4 कोटीची उलाढाल करणाऱ्या केळवद गावाची आता ट्रॅक्टरांचा गाव अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. आता मी 1992 पासून ट्रॅक्टर चालवतो आणि त्याच्यामध्ये मला 800 ते 1000 रुपये पगार पडायचा. म्हणजे आणि त्याच्या बाद मी 144 खेडे मी कुट्टी कटर चालू घेत होतो. आणि त्या टायमाला कल्टिवेटर, नांगरणी आणि पेरणी फक्त एवढेच कामं चालायचे. आणि त्याच्यानंतर आता हेडांबा मशीन सुरू झाली. आता त्याच्यामध्ये फार मोठे ट्रॅक्टर इथं आलेले आहेत आणि फार मोठे काम झाले. जिल्ह्यात केळवद येथील बाबूराव पाटील यांनी गावात पहिलं ट्रॅक्टर आणलं. 3200 लोकसंख्या असलेल्या केळवद गावात तब्बल 140 ट्रॅक्टर आहेत. शेतातील नांगरणी, वखरणी, पेरणी, मळणी इत्यादी कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. यामुळे शेती आणि शेतकरी यांची मजूर पारंपरिक साधनांमुळे होणारी परवड दूर झाली. तसेच उत्पादनात एकूणच शेती व्यवसायात आमूलाग्र बदल होत आहे. आमच्या गावात 140 पर्यंत ट्रॅक्टर आहेत आणि त्याच्यावर 800 ते 1000 मजूर काम करतं आणि ते रोज मजुरी पडती. ते त्या मजुरीवर त्याचं घरपाणी चालवतात. काही सामान आणणे हे ते. याच्यात कोणते कामं असतात? याच्यात खळ्याचे कामं, काही कोणी हमालीला जातं, कोणी कुटार भरायला जातं, काही ड्रायव्हर आहेत, काही कल्टिवेटर, काही असं तसं याच्यावर कामं करतात. आपली मोलमजुरी पाडतात आणि दाखवतात आपली कामं. याच ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकरी वर्षाकाठी 4 कोटींची उलाढाल करतात. खर्च वगळता 1.5 ते 2 कोटी निव्वळ नफा कमावतात. ट्रॅक्टरसोबतच शेती यंत्रही असल्याने गावात व परिसरात किमान 700 ते 900 लोकांच्या हातात काम मिळालंय. शेती पूर्णतः निसर्गावर व शासकीय धोरणावर अवलंबून असली तरी त्याला दोष देण्यापेक्षा व्यवसायाची कास धरून शेतीला पर्याय देत केळवदच्या शेतकऱ्यांनी साधलेल्या प्रगतीचा आदर्श घेण्याची खरी गरज आहे. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.